नमस्कार, मी डॉक्टर धनश्री माळी। आज गर्भसंस्काराबद्दल थोडीशी माहिती आपण जाणून घेणार आहोत। गर्भसंस्कार म्हणजे काय, तर जेव्हा बाळ आईच्या पोटामध्ये 9 महिन्यासाठी असते तेव्हा आई जे त्या बाळावर संस्कार करत असते त्याला गर्भसंस्कार असं म्हटलं जातं। तर हे संस्कार कशा पद्धतीनं घडत असतात, तर तुमच्या व्यवहारातून तुमचे जे मूड स्विंग्स होत असतात सतत, किंवा घरामध्ये जर तुमच्या कलुषित वातावरण असेल तर ह्या सर्वांचे परिणाम नकळतरित्या त्या लहान बाळावर पडत असतात। म्हणून 9 महिने आईचं व्यवहार, आचरण किंवा आहार विहार आणि दिनचर्या हे व्यवस्थित असणं खूप गरजेचं असतं। जर आता आपण आहाराचा विचार केला तर आहारामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आईचा आहार हा रक्तवर्धक आणि कॅल्शियम वाढवणारा असा असावा। तर रक्तवर्धक आहाराचा जर आपण विचार केला तर यामध्ये गूळ शेंगदाण्याचे लाडू, खजूर, काळे मनुका, बदाम, डाळिंब, बीट या सर्व गोष्टींचा यामध्ये समावेश होतो। जर कॅल्शियमच्या बाबतीत आपण विचार केला तर कॅल्शियम वाढवण्यासाठी तुम्ही रोज डेली कमीत कमी 1 ग्लास दूध पिणं आवश्यक असतं, आणि जर तुम्हाला जमत असेल तर रोज 2 उकडलेली अंडी खाणंही गरजेचं असतं। प्रोटीनयुक्त आहार तुमचा पाहिजे, म्हणजेच काय तर मोड आलेली मटकी, कडधान्य सगळी आणि हिरव्या पालेभाज्या या सर्वांचा आहारामध्ये समावेश होतो। कारण की जर तुमचा आहार व्यवस्थित नसेल तर होणाऱ्या बाळाला तुमच्या तेवढे पोषक तत्व मिळत नाहीत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा विहार। तुम्ही सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ज्या काही गोष्टी करत असता त्या सर्व गोष्टींचा परिणाम बाळाच्या आरोग्यावर होत असतो। त्यामुळं सकाळी लवकर उठल्यानंतर थोडंसं मॉर्निंग वॉक करणं, म्हणजे अर्धा तास थोडंसं चालत राहणं, देवाचं नामस्मरण करणं, ध्यानधारणा करणं, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। आणि ह्या आपण बघतो की अभिमन्यू चक्रव्यूहात जायला कुठं शिकला, तर आईच्या पोटामध्ये असताना, परंतु बाहेर यायचं त्याला माहिती नव्हतं। त्यामुळे तुमचं रुटीन कसं ठेवायचं हे तुमच्यावर डिपेंड आहे। तुम्ही जर लवकर सकाळी उठलात आणि थोडाफार तुम्ही हलका असा व्यायाम केला, मॉर्निंग वॉक केला, त्यानंतर तुम्ही तुमचं रुटीन म्हणजे तुमचा आहार व्यवस्थित ठेवलात तर, किंवा सकाळी उठल्या उठल्या 10 मिनिटासाठी तुम्ही ओम सारखे चॅन्टिंग लावून त्याच्यावर तुमचं लक्ष केंद्रित केलं तर ह्या सर्व गोष्टींचा परिणाम तुमच्या गर्भावर अतिशय छानरित्या होईल आणि तुमचं बाळ हे एकदम हेल्दी आणि हॅप्पी होईल। तुम्ही जर 9 महिने छान आनंदी आणि मूड फ्रेशने राहिलात तर तुमचं बाळ छान आनंदी होईल। आणि हेच जर तुम्ही सतत चिडचिड केली, रागराग केला, किरकिर केली तर बाळही तसं व्हायला वेळ लागणार नाही। त्यामुळं गर्भसंस्कार खूप महत्त्वाचे असतात। आणि हे गर्भसंस्कारासाठीच मी एक व्याख्यान आयोजित करणार आहे कृष्णा नर्सिंग होम टेंभुर्णी या ठिकाणी। तर लवकरच मी त्याच्याबद्दल तुम्हाला इन्व्हाइट करेल, त्यावेळी तुम्ही नक्की त्या व्याख्यानाला भेट द्या। धन्यवाद।